HMPV या विषाणूमुळे भीतीचं सावट निर्माण झालंय। चीनमध्ये या विषाणूचे हजारो रुग्ण आढळले असून भारतातही या विषाणूचा प्रवेश झालाय। त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं। मात्र याला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये असं म्हणत मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी एडीएन सोबत बोलताना याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। कोरोनाच्या महामारीनंतर पुन्हा एकदा HMPV या विषाणूमुळे भीतीचं सावट निर्माण केल्याच्या बातम्या प्रसारित होत आहे। चीनमध्ये या विषाणूचे हजारो रुग्ण आढळून आले असून भारतातही या विषाणूचा प्रवेश झाला। त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। मात्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी एडीएन सोबत बोलताना याबाबत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती दिली आहे। मंडलेचा यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे। हा नवीन विषाणू नाहीये, यापूर्वी या विषाणूची माहिती समोर आली होती। हा साधा नेहमी होणारा सर्दी ताप सारखा प्रकार आहे। त्यासाठी सध्या सर्व आवश्यक पावले उचलली जात असून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे असं त्यांनी सांगितलं। भारतात आतापर्यंत कर्नाटकात 2, गुजरातमध्ये 1 आणि कोलकाता येथे एका व्यक्तीला या विषाणूचं संक्रमण झालं असल्याच्या बातम्या धडकताच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाची तातडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत मंडलेचा यांनी विभागाचा आढावा घेत उपाययोजनांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या। त्यानंतर त्यांनी एडीएनच्या माध्यमातून शहरवासियांना घाबरून जाऊ नये असं आवाहन केलंय। या संसर्गाविषयी त्यांनी अधिक माहिती सुद्धा दिली आहे। सध्या जे आपल्या पूर्ण देशामध्ये न्यूज आहेत HMPV व्हायरसबद्दल, त्या बाबतीत स्टेट गव्हर्नमेंटकडनं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं गाईडलाईन्स आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत। तर हे जे काही सध्या सर्व लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की हे काय कोविडसारखं नवीन व्हायरस आहे का, ह्याची इन्फेक्टिव्हिटी काय राहील, ह्याचं विरुलन्स कसं असेल काय, तर लोकांनी या बाबतीत घाबरून जाण्याचं खरं पाहता काही कारण नाही। सरकारी यंत्रणा सर्व या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे, प्रॉपरली मॉनिटरिंग करत आहे आणि सर्व आरोग्य संस्थांमध्ये जसं आपण आत्ता पाहिलं की 10 मिनिटापूर्वीच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची आम्ही या बाबतीत प्रिपेअर्डनेसबद्दलची पूर्ण बैठक घेतलेली आहे। याच्यामध्ये आमच्याकडचा जो काही औषध साठा अवेलेबिलिटी, ऑक्सिजन अवेलेबिलिटी, त्याच्यानंतर बेड्स, HR, लॅब टेक्निशियन, टेस्टिंग, हे सर्व मुद्दे आम्ही याच्यावर डिस्कस केलेले आहेत। ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची करण्याची गरज आहे त्याच्या डिपार्टमेंटल हेडला आम्ही आदेशित केलेलं आहे। आणि हे जे म्हणजे हा काही नवीन व्हायरस असा नाही आहे। मागच्या वर्षी इंडियामध्ये याबाबतच्या अबाउट 170 केसेस वगैरे ICMRने सांगितलं आहे की रिपोर्टेड होत्या आणि हा माइल्ड तसा व्हायरस आहे। जसं आपल्याला सर्दी खोकला वगैरे होतं, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ह्याच्यामध्ये जास्तीचं होतं, लंग्सकडं जे काही इन्फेक्शन आहे ते थोडं कमी प्रमाणात जातं। तर या बाबतीमध्ये जर आपल्याला म्हणजे शंका असेल किंवा डॉक्टरांना त्याबद्दलचं साशंका असतील तर इमिजिएट सगळ्या त्याच्याबद्दलचं टेस्टिंग आपल्याकडं महानगरपालिकेमध्ये अवेलेबल आहे। माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर या गोष्टीवर पूर्ण मॉनिटर करत आहेत। त्यांनी या बाबतीची पूर्ण माहिती घेऊन त्याच्याबद्दलचे पूर्ण मार्गदर्शन जे आहे ते आम्हाला केलेलं आहे। त्या अनुषंगानेच आजची बैठक आम्ही आज घेतलेली आहे। तर याच्यामध्ये जे कॉमन प्रिकॉशन असतात, सर्दी खोकला हे ते झाल्यानंतर घरातही आपण ज्या काळजी घेतो की खोकताना तोंडावर रुमाल पाहिजे किंवा मास्क वापरला पाहिजे, वेळोवेळी आपण साबणाने हात धुतले पाहिजे, हात धुतल्यानंतरच चेहऱ्याला लावायला पाहिजे। तर आणि गर्दीच्या ठिकाणात जाणं रुग्णांनी टाळायला पाहिजे। तर ह्या प्रिकॉशन्स आहेत, डॉक्टरांना कन्सल्ट करूनच मेडिसिन घ्यायला पाहिजे। मेडिसिन सर्व आमच्या आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध आहे। तरी परत मी एकदा सर्व शहरवासियांना, सर्व जिल्ह्याभरातील नागरिकांना आव्हान करतो
की घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आरोग्य यंत्रणा पूर्ण सज्ज आहे आणि आमच्याकडचे सर्व टोल फ्री नंबर वगैरे हे आज आम्ही प्रेस रिलीज पूर्ण करत आहोत. असं ऑब्झर्वेशन किंवा अशा सर्व जे काही रिपोर्ट्स आहेत की पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये थोडं जास्त प्रमाणामध्ये म्हणजे लहान बाळामध्ये थोडं जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन झालेलं ह्याच्यामध्ये आढळतं. तसंच सिनियर सिटीजन जे आहेत, जे कोमॉर्बिड आहेत, ज्यांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, अशा रुग्णांनी सिनियर सिटीजन आणि लहान बाळांची काळजी आपल्या पॅरेंटनी घेण्याची ह्याच्यामध्ये गरज आहे. ह्याचे जे साईन सिम्पटम्स आहेत ते म्हणजे सर्दी होणे, ताप येणे, हलकासा ताप, त्याच्यानंतर खोकला येणे, डोके दुखणे, या पद्धतीचे कॉमन त्याचे साईन सिम्पटम्स आहेत. हा कालावधी साधारणतः 5 to 7 days हा त्याचा पूर्ण कालावधी आहे. त्याच्यानंतर ट्रीटमेंट केल्यानंतर ते पेशंट बरे होतात.